सध्या आलो आपण परतवाड्यातील मिल कॉलनी या स्टॉपवर आणि आल्यानंतर एवढी गडबड दिसून राहिली इथं की मागच्या साईडला एक जेसीबी दिसून राहिला आणि एका मित्रासोबत बोलल्यानंतर माहित पडलं की दादा आमचे दुकानं काही वर्षापासून इथं आहे आणि जे स्थानिक इथले सांगून राहिले की हे जागा जे आहे हे नजुलची जागा आहे आणि नजुलच्या जागेमध्ये यांनी आपला उदरनिर्वाहासाठी असे समजा टिनाच्या दुकानं किंवा छोटे मोठे अशी दुकानं यांनी लावून ठेवली आहेत. परिस्थिती सध्या पुऱ्या भारतातच चालू आहे की जिथं तिथं नोकरीसाठी आणि कामासाठी इथं धावपळ चालू आहे. पण काही ठिकाणी असं होऊन राहिलं की नगरपालिकेला आता पूर्ण बॉडी बसली त्यानंतर हे नजूलच्या जागेमध्ये असल्यानंतर सुद्धा यांच्यावर सक्ती दाखवल्या जात आहे. आपण यांच्याशी चर्चा करू आणि नेमका विषय काय या ठिकाणचा जाणून घेऊ, कारण की ही आजी मगापासून माझ्या माग फिरत आहे. दादा म्हणते जेसीबी आला, आमचं दुकान उठवणार आहे. तर काय झालं आजी नेमकं, म्हणजे तुम्हाला काय दुकान कशाचं आहे आणि आज आज तुम्ही एवढे जण कशासाठी इथं जमा झाले? आम्ही हे इथे उठाव आला म्हणून आम्ही थांबलो की ट्रॅक्टर हे आलं म्हणून उचला करतात म्हणून. आम्ही उचललं आम्ही उचललं तर काय करणार आहे आता, आम्ही कसंही पोट भरून राहिलो, दोन पैसे कमावून राहिलो. कसं कधीपासून आहे दुकान तुमचं इथं? आमचं आता 70 वर्ष लय झाले. 70 वर्ष? मग तर टॅक्स लागला असेल दुकानाला? हा, 10 रुपये देत आम्ही सडकीवाले नजुले 10 रुपये पावती फाडतात आमची रोजची? हा, अच्छा. दर 10 रुपये पावती फाडतात. किती 70 वर्ष झाले? हा, 70 वर्ष झाले. माझा तुमची एक पिढी जाऊन तुमची दुसरी हा पिढी दुसरी झाली. नातू पोराली बी नातू झाला. काका काय झालं नेमकं की तुम्ही एका दमानं एवढे सगळे जण इथं तुमचे कामवाले दिसतात, जवळपास सगळे दुकानदार इथं दिसून राहिले, काय विषय झाला? आम्हाला नोटीस न देता जेसीबी आणला त्या प्लॉट मालकानं आणि उचला म्हणे भरून आलो. आज आमच्या अंगावर 2 लाख रुपये लोन आहे, आम्ही लोन कुठून भरणार? प्लॉट मालकानं जेसीबी आणला म्हटलं तर हा प्लॉट तर नजूलचा आहे, तुम्ही नजूलच्या ठिकाणी बसलेले आहे. माझ्या प्लॉट समोर आहात तुम्ही. अच्छा. माझ्या प्लॉट समोर आहात तर तुम्ही उचला. तुम्हाला त्या उचला त्या आधी मग नगरपालिकेनं नोटीस वगैरे दिली असेल ना? नोटीस नाही, काही नाही, काही नाही. जेसीबी पाहिल्याबरोबर माझी छाती, मी तर एक बीपीचा पेशंट आहो, एक गोळी डबल आता घ्यायला लागली मला. अरे मला म्हणजे आतून तुमच्याकडे बोलून आलो, माझी छाती धडधड करून आली. तुमचं दुकान कधीपासून आहे इथं? माझं दुकान आहे 2001 पासून. 2001. हा. आणि तुम्हाला जे 10 रुपयाची रोजची जे पावती भेटते ते पावती कशाची, त्यावर शिक्का वगैरे आहे का? नगरपालिकेचा. हो. आम्ही लोन कशा मात्र भरायचे, आमच्यावर दुसरा पर्याय नाही आहे. आम्ही काही मिल मध्ये कामगार जे होते ते सुद्धा इथं दिसतात. कोण बोलणार दादा? सांगा नेमकं. काकानं म्हटलं की त्यांना बीपी आहे, पण एक प्लॉट मालक म्हणते की जेसीबी आणते तुमचं हे उचला विदाऊट नोटीस. काय म्हणजे नगरपालिकेपासून आपल्याला अपेक्षा काय आहे? नगरपालिकेने आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही आता कुठे जाऊ? फिनले मिल पण बंद केलेला आहे, काही रोजगार होता तेही बंद केला आहे. कसं आम्ही पोट पालत आहोत तेही तुम्ही बंद करून आले. 2-3 गुंडवृत्तीचे माणसं आहे ते आणि म्हणतात की हे सगळं उचला तुम्ही. आम्ही कोणाकडे जाऊ? त्यांना आमच्याकडे थोडस लक्ष द्यावं बा. आता तुमचे जवळपास आता खूप मोठी रांग दिसते, किती दुकानं असतील आणि तुम्ही तुमचे दुकानदार किती काय तिथं? 20-25 दुकानं आहेत. 20-25 दुकानं. तुम्ही रोडवर दुकानं वगैरे लावले? रोडवर दुकानं नाही लावले, आम्ही रोडवर आहो. आमच्याकडे इलेक्ट्रिक बिल पण आहे, पावती पण आहे, सगळं आहे आमच्याकडे. सगळ्याजवळ एक मीटर आहे, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही कोणाकडे जाऊ? मित्रा नेमकं इथं विषय काय झाला? थोड्या वेळ आधी म्हणते जेसीबी आला आणि दादा सांगतात 2 गुंड प्रवृत्तीचे जे माणसं आहेत इथे येऊन तुम्हाला दादागिरीनं म्हणते की तुम्ही लवकर इथले दुकानं, 2 माणसं येतात, तुम्ही 20-25 दुकानदार आहे. अशा वेळेला काय भावना आहे ते आपल्या मनावर? आता सर्वजण इथं असताना आता एवढ्या दिवसाची इथं सगळ्या जणांची दुकान आहे. आज सगळेजण आपापल्या परीने आपापले पोट भरत आहेत. एक तर परतवाड्यात कुठंच रोजगार नाही आहे. परतवाड्यात एकूण एक मिल आला होता, तोही बंद पडला. आता कसं तरी आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी इथे दुकानं टाकले जेणेकरून आमचं घर चालावं म्हणून. आमचे प्रत्येकाचे कोण 20,000 कोण 50,000 असे पैसे घेतलेले आहे. आता प्रत्येक जण आम्ही 200-300 रुपये रोजाने आम्ही पैसे वापस करतो. आता एवढं आम्ही कसं तरी आमचा परिवार चालवतो आमच्या रस्त्यात दुकान टाकून. आम्ही नजूलच्या जागेचा कुणाच्या प्लॉटमध्ये नाही आहे. अशा याच्यात कोणीतरी जेसीबी घेऊन येते किंवा माझी जागा ही उचला, तुम्हाला उचलाच लागेल, अशा प्रकारे आम्हाला धमकी येऊन राहिल्या. आम्ही आमचं पोट, आमचा परिवार चालवायचा की या गोष्टीकडे लक्ष द्यायचं?
मग आता आज जर तुमच्यासोबत हा प्रकार घडला तर मला असं वाटतं तुम्ही एक नगरपालिकेला पत्र द्यायला पाहिजे. त्या ठिकाणाहून काय रिप्लाय येते ते तुम्ही पाहा. आता आम्ही नगरपालिकेची नजूलची पावती तर रोजच फाळत आहे. रोज आम्ही 10 रुपये नजूलवाल्याला देतच आहे. आम्ही नजूलच्याच जागेत आहे ना. मग तसं पाहिलं तर अतिक्रमण तर पूर्ण परतवाड्यातच आहे. आम्ही काही इथं 2 नंबरचे कामं तर करतच नाही. प्रत्येक जण कोणी पांटेला, कोणी चहाचं, कोणाचं आमचं सेतूचं, असंच आम्ही चांगलंच काम करून इथं पोट भरत आहे. पालिकेने नोटीस द्यायला पाहिजे आम्हाला. आता इथं सर्व गरीब लोक आहे, हे काय काय करणार आहे मला सांग. आता यांना एवढी माहिती नाही आहे की काय केलं पाहिजे. असं एकदम जेसीबी, आता हे काका एकदम घबरावले होते जेसीबी पाहिल्यानंतर. आम्ही त्यांना बसवलं, पाणी वगैरे दिलं. आता त्यांचंही उदरनिर्वाहाचं साधन आहे ना. एकदम जर तुम्ही त्यांचं कधी पंट्याला घेऊन ओढून टाकला तर ते घर कसं चालवतील, त्याचाही प्रश्न आहे ना. त्यांच्या अंगावर लोन आहे, लोनवाला तर त्यांच्या घरी येणार पैसे मागायला. अशा सगळ्या गोष्टी आहेत. अजून लोक आहेत. हॅलो, आम्ही ते कर्ज काढलाय पण त्यासाठी फेटासाठी आम्ही म्हणालो का त्यांना थोडू द्या आम्हाला काही दिवस त्यासाठी. कर्ज सारखं त्या मालकासोबत बोलले का की आम्हाला काही दिवसाची सूट द्या किंवा लिगली कोर्टामार्फत किंवा जे नगर परिषदची प्रोसेस राहते की एक नोटीस द्यायला पाहिजे वगैरे. कारण की या ठिकाणी 70 वर्षापासूनची दुकानं आहेत असं माहित पडलं. मग अशा वेळेला वाटत नाही का की आधी नोटीस द्यायला पाहिजे. नोटीस द्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण ज्याही लोकांसोबत बोलून राहिलो ते सगळेचे सगळे एक आपला छोटासा उदरनिर्वाह इथं चालत आहे. छोटे छोटे त्यांचे दुकान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे माहिती पडली आपल्याला ते म्हणजे नगरपालिकेची रोजची 10 रुपयाची पावती जे फाडतात ते टॅक्सच्या स्वरूपात. रोजची 10 रुपये पावती म्हणजे 300 रुपये महिना देऊन राहिले. 300 रुपये महिन्याची पावती ते फाडतात आणि या ठिकाणी त्यांचं लाईट बिल, इलेक्ट्रिक मीटर सुद्धा इथं बसवण्यात आलेलं आहे. अशा वेळेला जेव्हा एखादा व्यक्ती जर कधी प्लॉट धारक असला तर त्या समजदारीने त्यांनी आधी एक लिगली नोटीस यांना पुरवायला पाहिजे. महिना 2 महिन्याचा जो कालावधी नियमाप्रमाणे जे कालावधी राहते तो दिला पाहिजे. त्यानंतर यांची प्रक्रिया एक पोलीस स्टेशनला लेटर देऊन बाकीची प्रक्रिया त्यांनी केली पाहिजे. पण अशा वेळेला एखादा जर गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती इथं येऊन जर कधी आपली दादागिरी दाखवते तर हे कितपत योग्य आहे. आणि याकडे पोलीस प्रशासनानं आणि सोबतच नगरपालिकेनं आणि महत्वाचं म्हणजे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवक स्थानिक यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.